सर्वांना नमस्कार। जैन इंटरनॅशनल स्कूलच्या 15व्या ॲन्युअल डेच्या निमित्तानं उपस्थित या ठिकाणी आलेले JJIचे ऑनरेबल CEO डॉक्टर चंद्रशेखरजी, स्कूलच्या आदरणीय प्राचार्य शिखा मॅडम, सर्व टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, पॅरेंट्स आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पुरस्कार प्राप्त केला, सूत्रसंचालन केलं, स्वागत गीत गायलं, ते सर्व आणि या शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम जैन इंटरनॅशनल स्कूलचे मनापासून अभिनंदन करतो। या शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, कारण CEO जे या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून आलेले आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणावर खूप मेहनत केलेली है। मैं CEO साहब ये बोल रहा हूँ कि आपने बहुत अच्छा काम किया है। इन्होंने पेरेंटिंग के ऊपर एक बहुत अच्छा किताब लिखा है और वो किताब का विमोचन हमने यहाँ पे किया था। मैंने उनको रिक्वेस्ट किया था कि ये मराठी में भी पब्लिश करो ताकि हम सारे महाराष्ट्र में भी उसका प्रचार करेंगे। तो वो या स्कूलचे CEO आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होतं आहे, म्हणून मी त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। मला माहीत आहे आपण सर्वजण आपापल्या मुलांचे कल्चरल कार्यक्रम बघायला या ठिकाणी आलेले आहेत आणि आता हा बाबा किती वेळ बोलतोय असं तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, पण ऑलरेडी मला उशीर झालेला आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही आहे। परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही जिल्हाभरामध्ये खूप काम करतोय। आता ती ताई खूप चांगलं इंट्रोडक्शन देत होती, परंतु एखाद्याचा परिचय ऐकणं म्हणजे पण फार बोर कार्यक्रम असतो। ह्यानी काय दिवे लावलेत, आम्हाला काय करायचे, चला संपवा लवकर, असं बरेच जणांना वाटत असतं। परंतु आम्ही सोलापूर CEO असताना जिल्हा परिषदला आम्ही शाळेमध्ये खूप उपक्रम राबवले होते। जवळजवळ 25 उपक्रमापैकी शासनाने 5 उपक्रम IGTs घेऊन पूर्ण राज्यभर लागू केलेले आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये आज आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा काम करतोय। म्हणून CEO सरांचा आणि शिखा मॅडमचा आग्रह होता की तुम्ही याच कार्यक्रमाला, आणि माझं सुद्धा शिक्षण विभाग हा कमजोरीचा विभाग आहे, त्यामुळे मी आवर्जून या ठिकाणी आलो, पण मला तुमच्याशी 2-3 गोष्टी बोलायच्या आहेत। त्यापूर्वी मी या ठिकाणी ज्यांनी स्वागत गीत ज्या मुलांनी गायलं, इतकं चांगलं सूत्रसंचालन मुलं करतात ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे। त्यामुळे हे सूत्रसंचालन करणाऱ्या सर्व मुलामुलींचं, त्यांचं टीचिंग केलेल्या सर्व शिक्षकांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्या सर्व विद्यार्थ्यांचं, पण त्यांना पुरस्कार देत असताना टाळ्या वाजत नव्हता। मला असं वाटलं टॅक्स तर लावला नाही शाळेत टाळ्या वाजवायसाठी, पण मी आठवत होतो की टॅक्स लावल्याची फाईल तर माझ्याकडे कधी आली नव्हती, मग लोक टाळ्या का वाजवत नाहीत। इतके चांगले पुरस्कार आपल्या विद्यार्थ्यांना मिळत असताना माझे कानठळ्या बसल्या पाहिजे तितक्या टाळ्या वाजल्या पाहिजे होता। हा मुद्दा मी याच्यासाठी घेतला की आपण विद्यार्थ्यांना प्रेरित करत नाही आहे, आपण चालना देत नाही आहे, आणि त्यामुळं घरापासून ते शाळेपर्यंत आणि शाळेपासून ते पूर्ण इंटरनॅशनल लेवलपर्यंत आपण सर्वजण मार्किंग सिस्टीमवर जेवढं भर देतोय, माझ्या मुलाला 100% मार्क मिळाला पाहिजेत, हेच आपल्या सगळ्यांचं टार्गेट आहे। पण ते 100% मार्क मिळवत असताना बाकी क्षेत्रामध्ये मुलांचं काय होतंय याच्यावर ज्या पद्धतीनं जैन इंटरनॅशनल स्कूलनं लक्ष दिलेलं आहे, म्हणजे कल्चरल असेल, व्याख्यान असेल, आता सूत्रसंचालन करणारे मुलं उद्या खूप चांगल्या पद्धतीनं भाषण पण करू शकतील। मी अनेक जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थी असं पाहिलेत की ज्याला 99.9% मार्क आहेत, परंतु 5 मिनिट स्टेजवर बोल म्हणल्यावर त्याला बोलता येत नाही, एखाद्या विषयावर मत व्यक्त कर म्हणजे करता येत नाही। म्हणून मी प्रत्येक ठिकाणी आम्ही जवळजवळ 2500 शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या पॅरेंटच्या बैठका घेतल्या मागच्या महिन्यामध्ये, आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आम्ही 10 सूत्र तयार करून दिले। दशसूत्रीच्या नावानं तो कार्यक्रम चालू आहे, कदाचित आपण वर्तमानपत्रात वाचला नसेल, पण जैन इंटरनॅशनल स्कूलने पण ते 10 सूत्र अंगीकारायचा निर्णय घेतलेला आहे आणि भविष्यात मुलं चांगले यशस्वी होतील।
मला फक्त आपल्याला विनंती करायची आहे की परीक्षेत 100% मार्क मिळालं म्हणजे आपले मुलं जीवनात यशस्वी होणार नाहीत. जीवनात जर मुलांना यशस्वी करायचे असेल तर त्यांचा सर्वांगीण विकास करा. आणि हा सर्वांगीण विकास होत असताना 4-2% मार्क कमी पडले काहीही बिघडत नाही. म्हणून आम्ही आता मुलांचं जे 10 सूत्र दिलेत, मी 1-2-3 मिनिटात सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. त्या 10 सूत्रामध्ये आम्ही दिलेले सूत्र आहेत संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे. आज आपण संस्कार आणि संस्कृतीपासून आपले मुलं इतके दूर गेलेले आहेत. हे टी व्ही असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंटरनॅशनलचा एवढा मारा आपल्या संस्कृतीवर झाला आहे ते आपल्याला सुद्धा कळत नाहीत. आणि त्या सगळ्या गोष्टीच्या मारामुळं आपले मुलं मुली हातातून कधी निघून चाललेत हे आपल्याला सुद्धा कळत नाही. मागच्या वर्षभरामध्ये याच जिल्ह्यामध्ये जवळजवळ 25 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. 25-30 मुलांनी आईवडिलांची हत्या केलेली आहे. 30-40 मुलं मुली स्टेटस रील काढायसाठी कुठंतरी नको त्या ठिकाणी जाऊन आपला जीव गमावलेला आहे. घरामध्ये वडीलधाऱ्याचा मान ठेवलेला नाही आहे आणि इकडे 100% मार्क मात्र घेत आहेत. काय उपयोगाचा आहे? म्हणून आम्ही आता शाळेमध्ये संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, त्याच्यानंतर स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे. सगळ्याला वाटतं की माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजेत, SP झाला पाहिजेत, IAS IPS झाला पाहिजेत. पण हे आपले मुलं अभ्यास कधी करतात? MPSC UPSCचा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. आणि आपण इकडे ओरडतो MP चे मुलं खूप IAS होतात, UP चे मुलं IAS खूप होतात. आपले का होत नाहीत? आपण फार उशिरा अभ्यास सुरू करतो. म्हणून आम्ही आता 4थीच्या वर्गापासून IASचं ट्रेनिंग द्यायला आम्ही विद्यार्थ्यांना सुरू केलेलं आहे. कशी मुलं होत नाहीत बघू. मला एक 7-8 वर्षानंतर तुमच्यापैकीच कोणतरी मला सांगेल, मी त्यावेळेस तर राहणार नाही या जिल्ह्यामध्ये, पण आपण निश्चितपणे सांगाल सर आता आमच्या जिल्ह्यामध्ये खूप मुलं IAS IPS होत आहेत. फक्त IAS आणि IPS नाही, अनेक क्षेत्र आहेत. आपण फार लिमिटेड क्षेत्रावर फोकस करतो आणि तेवढ्यासाठीच प्रयत्न करतो. शेकडो क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला मुलं पाठवले पाहिजेत. त्याच्यानंतर आम्ही IT क्षम विद्यार्थी घडवणे. आपल्याला मुलं मुली मोबाईल घेतला, टॅब घेतला की आपल्याला काळजी वाटते काय बघत असतील, काय करत असतील मुलं मुली. बऱ्याच ठिकाणी मुलींना मारलं जातं, मोबाईल हिसकाटून घेतला जातो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बातमी वाचली असेल. 1 महिन्यापूर्वी आपल्या वर्तमानपत्रात बातमी होती, एका मुलीने आपल्या स्वतःच्या आईचा खून केला. कशासाठी? वायफाय बंद केला म्हणून. हे तुम्हाला कुणालाही खरं वाटणार नाही, पण वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आहेत. म्हणून असा काही घटनेला टाळायचा असेल तर त्यांना IT क्षम कसं करायचं, संस्कारक्षम कसा. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे. आपल्या 70% मुलाचे डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होत चाललेत. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या मुलाची सोनोग्राफी करून बघा. मी 9 लाख विद्यार्थ्यांची सोनोग्राफी जिल्हा परिषद सोलापूरला केली. 65,000 मुलाचे डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब झालेत हे आधुनिक पदार्थ खाण्यामुळं, जे की आपण स्टँडर्ड समजून आपल्या मुलांना डेली खाऊ घालतो आहोत. ह्या विषयावर कोणी लक्षच देत नाहीत. आणि म्हणून आपल्याला ज्या संस्था, मला खरं म्हणजे आपल्या मुलांचं आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक करावं वाटतं. जैन इंटरनॅशनल स्कूलची तारीफ करतोय म्हणजे जैन इंटरनॅशनल स्कूलने मला काही फीस दिलेली नाही आहे आमची तारीफ करा म्हणून, परंतु त्या संस्थेशी जवळीक असल्यामुळं मी बघितलं आहे सर्व क्षेत्रामध्ये ते ज्या पद्धतीनं बॅलन्स काम करतायत त्याच्यामुळं मुलं आपल्या जीवनात यशस्वी होतात. ते यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं एवढीच मी विनंती करतो. आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये एक संस्कृतमधला श्लोक लिहून ठेवा, जे आम्ही MPSC UPSCचा अभ्यास करताना आम्ही बोर्डावर लिहून ठेवला होता आमच्या रूममधल्या. विद्यार्थी त्यजते सुखम सुकार्ती त्यजते विद्या, विद्यार्थीनं कुतो सुखम सुकार्तीनं कुतो विद्या. आम्ही प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक शिक्षिकेला हा श्लोक लिहून दिलेला आहे. हे विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये उतरवा. विद्यार्थी त्यजते सुखम. जे विद्यार्थी आहेत ज्यांना विद्या अर्जन करायचं आहे, स्वतःचं आईवडिलाचं शाळेचं गाव नावलौकिक करायचं आहे, त्यांनी सुख त्याग केला पाहिजेत. सुखार्थी त्यजते विद्या, म्हणजे ज्याला फक्त सुख घ्यायचं आहे, आयुष्य आराम करायचा आहे, आईवडिलांना फसवायचं आहे, गुरुजनांना फसवायचं आहे, मग त्यांनी विद्या त्याग करावा. विद्यार्थीनं कुतो सुखम, ज्याला खरंच विद्या प्राप्त करायचं आहे त्याला सुख कुठून मिळणार आहे. आणि सुखार्थीनं कुतो विद्या, ज्याला फक्त आयुष्य आराम करायचा आहे त्याला विद्या कुठून मिळणार आहे. हा श्लोक द्या आणि संस्कारावर भर द्या. आपल्याला माहीत आहे का नाही माहीत नाही, आम्ही शहरातले अनेक कॅफे हाऊस उद्ध्वस्त केलेत.
कारण महाविद्यालयातले अनेक मुलं मुली त्या ठिकाणी येऊन बसतात, 50 रुपयाच्या कापीला 200-300 रुपये देतात आणि आयुष्यातल्या प्रत्येक दिवसाचे 2-3 तास तिथं वाया घालतात. जे सत्य येणार नाही ते स्वप्न बघत बसतात आणि आयुष्याचा सगळा कचरा करून टाकतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु एक प्रत्येक पालकाने आपल्या विद्यार्थ्याच्या अकॅडमिक गोष्टीवर आपण जेवढं लक्ष देतो, प्रत्येकजण देतोच आहे, प्रत्येकाला आपल्या मुलांची काळजी आहे, मी सांगणं काही संयुक्तिक नाही, पण आपण सगळे व्यस्त आहोत. तुम्ही आम्ही कामामध्ये एवढं व्यस्त आहोत, आपल्या एवढ्या जबाबदाऱ्या वाढल्यात, एवढी प्रत्येक ठिकाणी स्पर्धा झालेली आहे, कळत न कळत मुलाकडे दुर्लक्ष तर आपलं होत नाही ना, त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत नाही ना, त्याच्या संस्काराकडे दुर्लक्ष होत नाहीत ना, त्याच्या सवयीवर तर आपलं दुर्लक्ष होत नाहीत ना, त्याची कंपनी कोण आहे, बाहेर गेल्यावर तो कुणा मुलासोबत राहतो, कुण्या मुलीसोबत राहतो, याच्यावर लक्ष देण्याची आता फार आवश्यकता झालेली आहे. म्हणून संस्कारावर लक्ष द्या, घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करा. ज्या धर्मात आपण आहोत, ज्या संप्रदायात आहोत, आपण ज्या प्रांतात आहोत, त्या सगळ्या धर्मामध्ये खूप चांगलं शिकवलेलं आहे. ते नवीन पिढीला शिकवा, जेणेकरून आपली मुलं यशस्वी होतील आणि ते यशस्वी होत असताना पाहून आपल्याला आनंद मिळेल. तो आनंद मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी विनंती या निमित्तानं करतो. परत एकदा जैन इंटरनॅशनल स्कूलचे, त्यांच्या मॅनेजमेंट टीम, त्यांचे प्राचार्य, त्यांचे सर्व शिक्षिका, शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ आणि ह्या विद्यार्थ्याच्या आयुष्याच्या जडणघडणासाठी जे जे मदत करतात त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या सर्व चिमुकल्याचं अभिनंदन करतो आणि त्यांचं जीवन 100% यशस्वी व्हावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.